हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही यूट्यूब फ्रेंड्स? आय होप तुम्ही बरे असेलच. मी चालली आहे मॉलमध्ये. सनलाईट बघा इव्हनिंगचं खूप छान आहे. इव्हनिंगची चहा पिते बाहेरच. चहा पिल्यानंतर मी जाते मॉलमध्ये. मॉलमध्ये बघते खूप साऱ्या व्हरायटी आल्या आहे हेअर बेल्टच्या. हेअर बेल्ट बघून कन्फ्यूज झाले, कुठला घ्यायचा, काय घ्यायचा डिसाईड नाही करू शकत होती मी. तुम्हाला कुठला छान वाटत आहे सांगा मला कमेंट्समध्ये. ही बघा क्राऊन बेल्ट, ओ माय गॉड, परीवाला एकदम डायमंड स्टोन, भारीच ना. आणि छोट्या मुलांचं बॅग्स, आंबाडाचे फ्लावर्स, खूप सारे क्लचर्स, खूप साऱ्या व्हरायटी होती. मी कन्फ्यूज होती कुठला घ्यायचा कुठला नाही. क्लचरची तर खूप साऱ्या व्हरायटी असते. इंडियामध्ये नाही बघितलं मी इतकं साऱ्या व्हरायट्या. मुंबईमध्ये पण नाही, दादरला तर इतक्या व्हरायट्या नसतेच. मग काय इयरिंगचे छोटे, खूप साऱ्या याच्यामध्ये पण व्हरायटी होत्या. आर्टिफिशियल बँगल्स, गोल्ड बँगल्स आर्टिफिशियल, भारीच. मग काय गळ्यातल्या सेक्शनमध्ये गेली, गळ्यामधलं बापरे, छान छान मस्त नेकलेस, ओनली 10 दिरमला, भारीच ना. मग गेली कपच्या सेक्शनमध्ये. कप्स, इतके व्हरायटी होते कपचे का बापरे, खूप साऱ्या व्हरायटी बघून कन्फ्यूज झाली. यावेळेस भरपूर व्हरायटी आल्या होत्या कपच्या. मग काही जेवण ठेवायची बॉल, खूप साऱ्या व्हरायटी कपमध्ये. इंडियामध्ये मी बघितलंच नाही. बॉम्बेमध्ये, इवन बॉम्बेमध्ये तर इतक्या साऱ्या व्हरायटी नाही बघितल्या मी कपच्या. चहाची कप एक छान होता, भारीच होता कप, मला खूप आवडला होता तो कप. हा बघा काचवाला, त्याच्यामध्ये छान डिझाईन केली होती, भारीच ना. तुम्हाला कुठला आवडला कप? चहा पिण्यासाठी कुठला कप यूज करता? आणि मग गेली मी शॉपिंगमध्ये, कपड्यांच्या सेक्शनमध्ये. भारीच कपडे कसे घालायचे समजत नव्हते की हँगरलाच लटकून ठेवायचे तर.